अरे बरं झालं रे बा झाबरू, इथंच भेटला राजा. नाही तर मी तुझ्या घराकडे येऊन राहिलो होतो. नाही तर इथं बरं झालं, देवासारखा भेटून गेला. म्हटलं माय राजा एक काम कर तू आता. मी आणि तुमचं काम कोणतं बा लाईने पाटील? हा म्हटलं मायाच्यानं कोणतं काम म्हणलं बा तुमचं आलं? हा सांगा म्हटलं बा, माझ्याकडून होत असेल तर मी करून टाकन. आपण म्हटलं कोणाच्या अडचपडतीला कामात पडतो. हो कोणाला चाटाने का चुटाने तुम्हाला तर माहित आहे आपला सभा. सांगा बा तुमचं काम मायानं होत असेल तर तुमचं काम करून टाकू सांगा. अरे बा झाबरू, फक्त माय एक काम कर राजा. मला फक्त मजूर पाहून दे तू. हो बाकी काहीच नाही. म्हटलं तुझं काम नाही आहे, तुला कोणतं काम नाही सांगत. फक्त तू मला मजूर पाहून दे, बाकी काहीच नाही. मजूर म्हटलं झालं भुलून जा लाईने पाटील. म्हटलं मजूर बजूर आपल्या गावात काही नाही भेटत. नाही तर काय माया वरातलं म्हटलं निंदन करायला एक मारती मी आणि 2-3 बाया. बाया आले खाली नाहीये. काय करता आम्ही असं म्हटलं 2-3 बाया आणि आम्ही दोघं जण असं मिळून म्हटलं मावरातलं निंदन केलं. नाही तर काय बाया भेटून नाही राहिल्या. बाया नाही का काही नाही. बाया या घराकडे गेलो तर येतच नाही म्हणते. रोजच कमी आहे म्हणते. आता बायाले काय काय 2-3 हजार रुपये रोज द्या बाबा. हा आता कसं काय करावं काय तर काय समजायला लिहून राहिलं. अरे बापले, काय एवढे भाव वाढले बायाचे? हा एवढे भाव? हा म्हणजे बाया येऊन नाही राहिल्या कामाले नाही. काय विचारता लाईने पाटील तुम्ही? म्हटलं बायाच्या मिंदा लावलो थकून गेलो पण बाया येऊन नाही राहिल्या. कसंच काय करा काय तर समजायला नेऊन राहिलं. म्हटलं बाहेर गावाचा मजूर घेऊन या तुम्ही. गावातलं तर मोठं मुश्किल आहे. मुश्किल आहे नामुमकिनच आहे. काय सांगू तुम्हाला, गावात आपल्या म्हटलं मजूर येतच नाही कामाले. येत नाही म्हणजे येतच नाही. पार घर घुमलं मी इकडले तिकडले. मग एक बाई आले खाली नाहीये. आता म्हटलं तुम्ही एक तर कोणाला रोज जास्त देऊन पा येत असन तर. नाही तर मग म्हटलं भुलून जा गावातलं मजूर. बाहेर गावचं गुच्चीप म्हणजे घेऊन या. काय करता मग? महाजबीन कमालच झाली रे मग राजा आता झाबरू तर. हा कसं काय करावं म्हणजे आता मजूर कुठून आणा? बाहेर गावचा आणतो म्हटलं तर म्हटलं तिकडे मिनटा लावा लागते. डबल न रोज घेतात. असं काय करावं काय करावं आता. म्हटलं राजा एकमेव तू माणूस होता का मला मजूर पाहून देत होता. पण आता तू म्हणतं तुझ्या तवारातलं तू न केलं ना 2-4 बायाने मिळून केलं म्हणतं. आता मला कुठून भेटन मजूर? हा म्हटलं कसं काय करू? म्हटलं काही सांग ना म्हटलं जुगाड पाणी कसं काय करू तर. हा का रे झाबरू? तुम्ही काहीच नका करा लाईने पाटील. एक काम करा, बायाच्या घराकडे जा. त्याला म्हणा 100 रुपये वाढून देतो म्हणा बाबा. हा पा तुम्ही वाढून देता का नाही देत? मी एक गोष्ट सांगू राहील तुम्हाला. बायाला जर न्यायचं असं तर म्हटलं 100-200 जास्त द्या लागन तेव्हा कुठं बाया येतेच. नाही तर बाया काही येत नाही. पा बायाच्या घराकडे जाऊन 100 जास्त देतो म्हणा बाबा. पण चला म्हणा माया 2-4 दिवस काढून द्या म्हणा. पा असं जर म्हणजे जमलं तुमचं जुगाड तर जमून जा. नाही तर म्हटलं तुम्हाला बाहेरगाव शिवाय पर्याय नाहीये. बाहेरगावचंही मग ते सारखंच पडते. नाही तर काय बाहेरगावचं त्याच्यावर महागात जातोय. आता आपल्या गावातलं जर 100 रुपयानं मानत असन तर पाहतो. नाही तर मग आता पाहा लागन काही तालमेड करा लागन. मग नाही चाल जा मग तू ना मारती. हा 2-4 पोट्टे अजून जमा करतो. नाही झाबरू. हा म्हटलं मग पाय मग पोट्ट्याची गँग तयार करले का बाया नाही येत तर काय करतं मग? हा तुम्हाला देऊन देऊ 100 वाढवून. काय 300 रुपये चालू आहे हा बायाचा निंदाचा, तर तुम्हाला 400 देऊन देऊ. हा म्हटलं पाय मग पोट्टे जमा करले काले तो करतो तसाच. नाही येत तर बाया काय करतं मग? हा कर झाबरू. या महावीर राजो म्हटलं लाईने पाटील तसं नाही होता. म्हटलं पुट्टे जे काय निघाले पिदाले का पुट्टे कमरीतून जायचे वैदा. नाही तर का बाया येतं ते करून घेतात काम. म्हटलं पुट्टे पट्टे नाही करत. ते करतच नाही. म्हटलं त्याला तुम्ही 1000 देसाल ना तरी पण पुट्टे ते करायला नाही पाहत. पुट्टे नाही करत ते. डिंगर डांगरा आहे. ते डिंगर डांगरात होते काय ते मग? हा एकदम मग ती डिंगरे डांगरी येतात मग. त्याला 400 रुपये द्यायला पुरण का तुम्हाला? त्याच्या कोणी बरोबर झालं तर ठीक, नाही झालं तर काय करसा? म्हटलं ते पोट्ट्या पट्ट्याच्या भानगडीत ते फोडू नका तुम्ही. म्हटलं बायाच सांगा. तुम्ही जाता खरं म्हटलं बायाच्या घराकडं. पाहत असे 100 मध्ये मानते का 200 मध्ये मानते. पाय ऍडजस्टमेंट करून. हा म्हटलं तुम्ही पोट्ट्या पट्ट्याच्या मागू नका लागा. नाही तर म्हटलं वावराचा धिंगाणा होऊन जाय. बरं तुही बरोबर आहे म्हणा. पुट्ट्या बाट्ट्या गेल्या आपण सांगा. ते लेखाने काहीच्या काही कारस्थाना करून टाका. काय निंदाचं नाही फालतूच मांदा येन मा बुडा मार बोंबलन मग. बरं पाहतो मग. पाहतो म्हटलं. हो आता जाऊन पाहतो एकाच्या घराकडं. चला आता इथून म्हणजे आपल्या शिवलाल भाऊच्या घरापासून सुरुवात करावं आता. हो बाया भेटते की नाही त्याच्या मायाभिन काय होते तर पाहू आता काय होते काय नाही तर. अरे शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ. अरे म्हटलं आहे का घरी शिवलाल भाऊ? भूषण्या भूषण आहे की नाही म्हणा कुणी घरी? काही आवाज नाही काही नाही. दरवाजा तर उघडा. घरात तर असायलाच पाहिजे कोण नाही कोणी. अरे म्हटलं भूषण बाबू शिवलाल भाऊ. म्हटलं कोण आहे ना कोण नाही तर घरी तर काय म्हटलं आवाज नाही देऊन राहिलं. अजी म्हटलं वहिनी आहे का घरी? माय बापा लाईने पाटील भाऊ आहेत का? कोणती म्हटलं बापा कोणतं काम पडलं? हा म्हटलं हे तर घरी नाही आहे. म्हटलं भूषणजी बाबा घरी नाहीत ना. त्याच्यासोबत कामही नाही ना आपल्याला. काम तुमच्याच सोबत आहे म्हटलं. त्याच्यासोबत काही काम नाही म्हटलं. आपल्या वावरात निंदायला बाया पाहिजे होत्या तर म्हटलं चालता का? हा वावरात निघाले. म्हटलं कोण कोण येऊन राहिलं बापा? हा काजी म्हटलं कोण कोण येऊन राहिलं? आता सध्या तर कोणालाच विचारलं नाही बा. बस आता तुमच्याच घरापासून सुरुवात केली. फक्त मी झाबरूला विचारलं म्हटलं मजूर भेटन का? तर झाबरू म्हणे मजूरच नाही म्हणे. कोणी येऊनच नाही राहिलं म्हणे. म्हणून म्हटलं आता चला आता इथूनच सुरुवात करा म्हटलं शिवलाल भाऊच्या घरापासून. तर म्हटलं सध्या आता तुम्हीच करा म्हटलं बाया तयार. हा तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही होका घेऊन घ्या. म्हटलं बाया तयार करून घ्या. हा या मग उद्यापासून.
बापा होका घेऊन घेऊन अंगावर बसून घेऊ का? नाही बा होका काही घेत नाही मी. नाही तर का बाया पहिल्याची उडण्या राहिल्या. हो बाया येत नाही का काही नाही, कुठं होका घेऊन घेऊ मी? नाही बा मी काही होका घेत नाही, अंगावर काही बसून घेत नाही. म्हटलं तुम्ही बाया पहा पूर्ण, आणि मग लागत तर कोणी 4-5 बाया येत असेल तर मग मी येतो. नाही तर मी का बा 1-2 जणी असेल तर मी येत नाही. चांगला 5-6 बाया असन ते येतो बा मी. हो पा आता म्हणजे काका आम्ही काय परके आहे का बा? एकाच गावातले हो ना आपण. आता तुम्ही होका घेतला आणि बाया नाही आल्या, आता मी का बा तुमच्या नावाचा रिपोर्ट देणार आहे का? तुम्हाला मारणार आहे का? काय शिवागाड करणार आहे बा तुम्हाला? हा म्हटलं काहीच नाही ना, आपलं काहीच नाही. म्हटलं पा तुम्ही मजूर, म्हटलं लागन तर म्हटलं 100 रुपये वाढून देतो ना मी. आता 300 रुपये रोज चालू आहे ना, तर म्हटलं 400 घेजा. हा 400 रुपये रोज घेजा. म्हटलं तुम्हाला काय आहे तर म्हटलं बायाले सांगून द्या 100 रुपये वाढून. लागन तुम्ही जर बाया जमा करसाल तर म्हटलं 100-200 रुपये तुम्हाला जास्त देईन. अजून काय पाहिजे बा? हा पण म्हटलं ते सांगू नका कोणाला, तुम्हाला देईन फक्त 100-200 जास्त. हा पहा बा मग पहा म्हटलं करा, मजूर जमा करा, 4-5 बाया जमा करा, जेवढा होईन तेवढा. आणि काय तर आपलं 4-5 दिवसात उरकून टाका. नाही असं का? 100-200 मला जास्त आणि 400 रुपये रोज? आता काय करता, बाया येऊनच नाही राहिल्या. आता काही ना काही तर याच्या भाव झेलाच लागेल ना. हो हो 400 रुपये रोज आणि 100-200 काय तुम्हाला जास्त देऊन देऊ. अजून काय पाहिजे? हा पहा मग करा म्हटलं फटाफट बाया जमा आणि या मग उद्या. हा काजी म्हटलं हा वहिनी येतात मग. आता पहा बाबा मी तर काही हो म्हणत नाही. हा पण पाहतो बा. हो पाहतो जमेतो पर्यंत बाया जर भेटल्या तर म्हटलं येतोच. पण आता मी सपा काय तुमच्यासोबत बोलून घेतो. तर म्हटलं 400 रुपये रोज दिल्यापेक्षा म्हटलं 500 रुपये रोज दे जा. मला 100-200 काही जास्त देऊ नका. डायरेक्ट 500 रुपये रोज तुम्ही काय देऊन दे जा. हा बस बाकी मग म्हटलं काय तुम्ही पाहतो. बाया जमा करतो, उद्या जमेतो पर्यंत येतोच. उद्या नाही आली तर परवा नक्की बाया निघून येतो. 500 रुपये रोज या मायाबीन जीवच घेऊन द्या ना म्हणा बा आमचावाला. काका लुटायला बसल्यात का काय माहित. बाय येऊन नाही राहिल्या तर बराच फायदा घेऊन राहिले शिवलाल भाऊच्या इकडल्या वहिनी. बापा म्हटलं वहिनी बापा काय होय म्हटलं हे. हा बापा 400 रोज देऊन राहिलो ना मी. हा ती म्हटलं कमी पडून राहिला का तुम्हाला? 100-200 जास्त देऊन राहिलं बा तुम्हाला. हा फक्त ते बायाला सांगू नका तुम्हाला 100-200 जास्त देऊन राहिलं म्हणून. हा बाबा म्हटलं 100 वाढवले ना तुम्ही, अजून म्हटलं 100 वाढून राहिले. हा म्हटलं ते लस घाट्यात जाईन ना मले. हा पुरडलं तर पाहिजे बा काही, निंदालेच पुरडलं पाहिजे मले. हा पहा बा काही म्हटलं विचार करून बोला. जाऊ द्या मग बापा, पाहून द्या तुम्ही काय तर पुढच्या बाया पाहताना काय पाहिला पाहून घ्या. मला काय त्या फसकड्यात पडू नका. हा तुम्हीच पहा, तुम्ही बापा घेऊन जा, मी येते नाही. नाही 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 म्हटलं असं नका करा बा वहिनी. म्हटलं या बा लागन तर म्हटलं 50 तुम्ही सोडून द्या, 50 मी सोडून देतो. म्हटलं आता 450 काय तर घेऊन घे जा. आणि बा आता या हो या या म्हटलं आता 50 अजून वाढवले काय 150 रुपये वाढून दिले तुम्हाला. पहा म्हटलं बा लवकर आता बाया घेऊन या तुम्ही उद्या. हा या म्हटलं उद्या आता. हो आता 50 तुम्ही सोडून द्या, 50 मी सोडले. आता म्हटलं काय बोलू नका तुम्ही जास्त. आता काय करता मजबुरी का महात्मा गांधी आहे म्हणून आता 150 रुपये जास्त द्यायला लागून राहिले. नाही तर माझ्या बिंद्या 300 मंदिर 8 वाजेपासून तर 3 काय मग 5 काय पार घुसून किती बाया. आता बायाचे भाव वाढल्या तर बाया येऊन राहिल्या. मग आता पहा बा मग म्हटलं हा आता 450 रुपये म्हटलं देऊन राहिलो बा. हा या मग उद्या. बरं बाबा 50 तुम्ही सोडले तर 50 मी सोडतो. फक्त म्हटलं कोणाला सांगू नका 400 रुपये देऊन राहिलो, 450 रुपये देऊन राहिलो, काही सांगू नका. हा ते बाकी तुम्ही पाहतो म्हटलं. हा तुमचं निंदन करून घ्यायचं ना, तुमचं निंदून देतो. फक्त म्हटलं तेवढी गोष्ट लक्षात ठेवता. हा बाकीचं कोणाला काही तुम्ही बोललो का? हा ते मी पाहतो. रोजाचं कोणाला काही सांगू नका तुम्ही. नाही तर मग म्हटलं पहा वांद्यात काम येऊन जाईल. मग मी काय मग बाया घेऊन येत नाही. तुम्ही सगळ्या बाया जर सांगसान तर हो दोघे नवरा बायको सारख्याच वाटते बघा. ते शिवलाल भुई तिकडं येले त्याला झाबू देत राहते आणि त्याची बायको तशीच आहे. हो सांगू नको म्हणते. बरं बरं म्हटलं बा मी काय कोणाला सांगत नाही. फक्त म्हटलं माय वावर हा तेवढं निंदून द्या बा. हो लवकरात लवकर जेवढा लवकर होईल तेवढा लवकर म्हटलं द्या मायवाला. हो हो ना बापा लाईने पाटील भू पाहता आज तर नाही जमत. हा आता तुम्ही सकाळी उगाय जर आले असते 7 वाजता तर बायाले तयार केला असता ना, फटकन वावरात आली असती मी. पण आता काय करता तुम्ही वेळानं आले. आता कधी वावरात यावं कधी काय करा म्हटलं रोज द्यायला तुम्हाला पुरी नाही. तर म्हटलं आज जा तुम्ही बायाच्या घराकडे, उद्यापर्यंत बाया जमवतो. हा उद्या जर नाही जमला तर परवा तर नक्कीच. उद्या नाही तर परवा नक्की तुमच्या वावरात येतो म्हणजे येतो. हा बरं ठीक आहे. हो हो जेवढा लवकर जमन तेवढा लवकर पहा तुम्ही. कोशी ती करा जराशी. हा म्हटलं काय तर मग ते काय आता पाहून जा आपण. बरं चला येतो मी. हा म्हटलं आता जात नाही मी कुठं. हा तुमच्या भरोश्यावर आहे मी आता बसेल. हा म्हटलं पाय जा. हो लवकरात लवकर हा जराशी म्हणजे तडजोड करा. लवकर लवकर या. हा ते तो आता टाइम करायला पुरते का? ठेकेदारी म्हणली ना मी तिकडे 450 रुपये रोज द्या तुम्ही. मी इकडे बाहेर 300 आणि 350 रुपये रोज देतो आणि करतो पार मोकळं. बाकीचे पार पैसे माझ्यावरच ठेवतो. भुसण्याच्या बाबाला नाही सांगत मी. नाही रे पाटील ते शिवलाल भुजा घरी काय आलते मला बाबा. आता मध्ये पाहिलं तर पहिले गेले. मध्ये पाहिले बरोबर काय मुद्रे वहिनी अंदर गेल्या. शिवलाल भाऊ घरी आहेत की नाही आहेत, काय चालू काय नाही ते यायचं काय माहिती वाटलं. शिवलाल भाऊ आवाज देऊन पाव. शिवलाल भाऊ हा शिवलाल भाऊ अरे म्हटलं आहेत का घरी? घरी नाही जी, घरी नाही म्हटलं ते बाहेर गेले कुठतरी. म्हणजे आता तर 100% सांगतो काहीतरी दालवे काढला 100% आहे. काहीतरी खिचडी शिजून राहिली लाईना पाटलाची आणि या शिवलाल भुजा इकडल्या वहिनीची. आता तर घराच्या बाहेर नाही आलाय. त्या लाईना पाटील आला तेव्हा घराच्या बाहेर उभे होते चांगल्या. आणि मी नाव त्याला जरा सांगायला आल्या होता, सांगून राहिला घरी नाही म्हणून. बरोबर थांबा तुम्ही थांबा सांगतो ना शिवलाल बोले बाद फटकत जातो सटकत सांगतो तुमचं काय चालू आहे काय रे थांबा.
यंदा म्हटलं पाणी गिनी मस्त आलं पण नाही जास्त कोणाचं नुकसान नाही झालं आणि काही फुकसान नाही झालं मस्त आलं यंदा पाणी हो कायचं मस्त आलं म्हणता पाणी एवढ्याशा पाण्यानं काय झालं म्हटलं काहीच पाणी नाही आलं असं जर पाणी नाही आलं ना तर म्हटलं पुढच्या वर्षी दुष्काळ पडायचा हवं तुम्हाला काय मजा वाटून राहिली का हा नाही तर म्हटलं पाहून घेता तुम्ही हो शिवला काय म्हणून राहिला तर पाणी जर आलं नाही ना अजून तर म्हटलं पुढच्या वर्षी नाही पाण्याचा दुष्काळ पडला तर काय राहिली मग काय जर पाणी आलं पाणी म्हणते काय पहिले का पाणी तरी येऊन राहिला का आता हो ते आहे म्हणा पण बा महावितरणात नाही का पाणी बरोबर आलं हो आपल्या पिका पाण्याले म्हटलं पाणी बरोबर झालं हो जास्त काही म्हटलं यंदा पाण्याने नुकसान केलं नाही आपलं म्हणून आलं बा मी तसं तर पाणी कमी आलं हो आता तू म्हणाला बा दुष्काळ गिष्काळ पलते म्हणून अरे जाऊ द्या ना बाबा आतापासून विचार करायला पुरतेत का म्हटलं जे होईन ते पुढच्या पुढं काय पाहून घेऊ मग काय करता जे होईन ते पाहून घेऊ का जाऊ द्या ना आता आलं तर पाणी कधी ठीक नाही आलं तरी ठीक आता पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तरी ठीक हा आपण तर काही करू नाही शकत जाऊ द्या ना तर जे होते ते होऊ द्याले खाली मग शिवलाल भाऊ अरे म्हटलं इकडे जा हो हा बोल ना म्हटलं झुम्मर काय म्हणून राहिला इकडे या ना म्हटलं काम आहे इकडे म्हटलं इकडे काय म्हणते का आता ते इकडे करू राहिला अबे तुले का इकडे येता नाही येत का माणसाईमध्ये हा तिकडे बोलावून राहिला मले आता याच्या बायकोची गोष्ट 4 चौकामध्ये करावं का तिकडून मलेच म्हणत अजून मी तर म्हटलं इकडे या ना म्हटलं कामाची गोष्ट आहे ना नाही येऊ शकत तिकडे नाही सांगू शकत मी हो तर बरं आता मीच येतो नाही सांगू शकत आता काय आहे ना तालमेळ लावला आणि काय केलं आणि काय नाही तर 100% म्हटलं शांताला दोघांचा काहीतरी झोला आहे म्हटलं काहीतरी झोला आहे तू इकडे सांगून नव्हता आला ना म्हटलं बाय तिकडे गेला सांगून आला एकट्यामध्ये म्हणजे काहीतरी म्हणजे हाय हो गोष्ट आहे म्हटलं काहीतरी झोला यायचा आला दोघाचा हो काही नाही काही चालूच लायते मला तसं यायचं आलं हो इकडलं चोल्या चाल्या पाल लेकाच्या काही ना काही कळत असला जाऊ दे मला तिकडे आपल्याला काय करायला लागते चल आपण आपलं काम करू हो सांग ना आता तिकडे पाहून राहिला मोठार डोया काय सांगून राहिला काय नाही इकडे भलावलं भले म्हटलं काय म्हणून राहिला काय म्हणणं आहे तुला काय सांगायचं सांग लवकर फटाफट सांगायचं जरा अरे बा शिवलाल भाऊ तुमच्या घरी गेलो तुम्ही तर म्हटलं तुमच्या घरी लाईने पाटील आले होते हो आणि वहिनी बोलून राहिले त्याच्यासोबत हो काय बोलून राहिले होते काय नाही तर मायाबीन जुने त्याचे पैसे पचवले होते आपण ते तर मागायला नाही गेले म्हणा घरी हा घरी झुम्मर नाही ना हो तो विषय नाही आहे विषय काहीतरी वेगळाच आहे चाल जाऊ दे मी तो नको घरी जाऊ दे म्हटलं चाल जाऊ दे तिकडं हे गोष्ट सांगासाठी बोलावलं काय तुम्ही इकडं माया भिनले का बसतो रे चाल काही का जा इकडे सांगायचं आहे म्हणे काहीतरी काय होय हे सांगायचं होतं काय तुले मायाचा चाल अरे हो म्हटलं शिवलाल भाऊ ऐकून घ्या पुढचं म्हटलं पुरा ऐकून तर घ्या अरे चालणार रे बाबा तू म्हटलं काय ऐकून घ्या करू राहिला म्हटलं आलते ते गेले ना जाऊ दे ना नाही भेटलो मी जाऊ दे म्हटलं काय तर पुढच्या पुढे पाहून घेऊ चाल हो जाऊ दे चला तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्हाला काय करावं लागते सांगून राहिलो होतो तुमच्या बायकोचं लाईन म्हटलं काही तर चालू पण ऐकायलाच खरी नाही घडी जाऊ दे तिकडे तुला मला काय करावं लागते पाच बघा तुमचं तुम्ही बघ खावतो सगळ्या लोकांना माहीत पडलं मग घेता शपथ